सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता तिसरी. तर माझ्या बालमित्रांनो, जो आपण धडा शिकलेलो आहोत मराठीमध्ये दसरा, त्या धड्याखालील असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण आज लिहिणार आहोत. तर सगळ्यांनी मराठीचा पान क्रमांक 37 ओपन करायचा आहे, उघडायचा आहे. धडा 7वा दसरा, प्रश्न उत्तरे. आता पान क्रमांक 37 वरती जे प्रश्न दिलेले आहेत, पहिले मौखिक म्हणजे ओरल. तर या प्रश्नांची उत्तरं नेहमीप्रमाणे आपण तोंडी देणार आहोत. ओरल म्हणजे तोंडी. आता पहिला प्रश्न आहे, तुम्हाला कोणता सण आवडतो? आणि उत्तर आहे, आम्हाला दसरा सण आवडतो. पुढचा प्रश्न आहे, तो तुम्ही कसा साजरा करता? आपण दसरा सण कसा साजरा करतो, कोण सांगणार? सांगा पटकन. अगदी बरोबर. तर उत्तर आहे, तो आम्ही आपट्याची पाने वाटून साजरा करतो. पुढचा प्रश्न आहे, रावण दहन तुम्ही पाहायला जाता का? आणि उत्तर आहे, हो, रावण दहन आम्ही पाहायला जातो. चौथा प्रश्न आहे, रावण कोण होता? कोण होता बाळांनो रावण? अगदी बरोबर, रावण हा लंकेचा राजा होता. आणि पाचवा प्रश्न आहे, प्रभू रामाच्या वडिलांचे नाव काय होते? कोण सांगेल? सांगा पाहू पटकन. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. प्रभू रामाच्या वडिलांचे नाव दशरथ होते. तो ये जो मौखिक के प्रश्न है उसके जवाब हमने ओरली ही दे दिए है. आता आपण पुढे जाणार आहोत, लेखी रायटिंग. तर आता बाळांनो आपण काय करणार आहोत, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी पुस्तकात जागा नाही आहे, म्हणून ह्या प्रश्नांची फक्त उत्तर आपण कुठे लिहिणार आहोत? मराठीच्या वहीमध्ये. सगळ्यांनी मराठीची वही काढायची आहे. आणि मराठीच्या वहीमध्ये आपण लिहिणार आहोत प्रश्न पहिला, एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. हे जे हेडिंग आहे हे आपण लिहायचं आहे. आजची तारीख लिहायची आहे. आता पहिला प्रश्न पाहूया. प्रभू रामाने कोणाला मारले? आणि उत्तर लिहायचं आहे, प्रभू रामाने रावणाला मारले. लिहा सगळ्यांनी. स्वच्छ, सुंदर आणि वळणदार अक्षरात लिहायचे बाळांनो. दुसरा प्रश्न आहे, ज्ञानाची देवता कोण आहे? आणि उत्तर आहे, ज्ञानाची देवता सरस्वती आहे. तिसरा प्रश्न आहे, दसरा या दिवशी सायंकाळी मैदानात काय करतात? आणि उत्तर आहे, दसरा या दिवशी सायंकाळी मैदानात रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. चौथा प्रश्न आहे, देवाला कशाची पाने वाहतात? आणि उत्तर आहे, देवाला आपट्याची पाने वाहतात. पाचवा प्रश्न आहे, लोकांना कोण ओवाळतात? तर उत्तर आहे, घरातील बायका लोकांना ओवाळतात. चला आता एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नांची उत्तर आपण वहीत लिहून पूर्ण झालेली आहे. आता परत आपण पुस्तकातलं पान क्रमांक 38 ओपन करणार आहोत, पेज नंबर 38. आता ह्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहूया मराठीच्या पुस्तकात, कारण जागा दिलेली आहे उत्तरं लिहायला. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिलं वाक्य आहे, डॅश हा एक मोठा सण आहे. आणि उत्तर आहे, दसरा. लाल अक्षरामध्ये, लाल रंगामध्ये जे अक्षर लिहिलेलं आहे ते आहे तुमचं उत्तर. लिहा सगळ्यांनी, दसरा. दसरा हा एक मोठा सण आहे. दुसरं वाक्य आहे, दसरा या दिवशी डॅश करतात. काय करतात? गोड जेवण. लिहा सगळ्यांनी, गोड जेवण. दसरा या दिवशी गोड जेवण करतात. तिसरा प्रश्न आहे, दसरा या दिवशी सकाळी झेंडूंच्या फुलांच्या माळा करून दारांना डॅश बांधतात. काय बांधतो आपण? तोरण. उत्तर आहे, तोरण. दसरा या दिवशी सकाळी झेंडूंच्या फुलांच्या माळा करून दारांना तोरण बांधतात. आणि चौथं वाक्य आहे, देवाला डॅश पाने वाहतात. कोणती पानं वाहतो आपण दसऱ्याच्या दिवशी? आपट्याची. लिहा सगळ्यांनी, आपट्याची.
देवाला आपट्याची पाने वाहतात. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. या प्रश्नांची उत्तरं देखील आपण मराठीच्या पुस्तकातच लिहिणार आहोत. तर पहिलं वाक्य आहे, भारतात वेगवेगळे सण साजरे केले जातात. चूक आहे की बरोबर? बरोबर. लिहा सगळ्यांनी. उत्तर आहे बरोबर. भारतामध्ये वेगवेगळे सण आपण साजरे करतो. दुसरं वाक्य आहे, रावणाने सीतेचे हरण केले. चूक आहे की बरोबर? बरोबर. लिहा सगळ्यांनी. कारण रावणाने सीतेचे हरण केले ना, सीतेला पळवून नेले होते, म्हणून हे उत्तर आहे बरोबर. आता तिसरं वाक्य आहे, दसऱ्याच्या दिवशी लोकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटतात. हे वाक्य काय आहे? चूक आहे. आपट्याची नाही, आपट्याची पाने वाटतात, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आणि चौथं वाक्य आहे, दसऱ्याच्या दिवशी गोड जेवण करतात. आणि उत्तर आहे बरोबर. लिहा. उत्तर आहे बरोबर. दसऱ्याच्या दिवशी आपण घरी गोडच जेवण करतो, हो की नाही? श्रीखंड, पुरी, बासुंदी, पुरणपोळी. चला, अशा प्रकारे आपण चूक की बरोबर ते लिहा या देखील प्रश्नांची उत्तरं लिहून पूर्ण केलेली आहेत. आता प्रश्न चौथा बघूया आपण. प्रश्न चौथा आहे, मराठी महिन्यात येणारे गोलातील सण आणि त्यांची वैशिष्ट्य यांच्या जोड्या लावा. आता इथे आपल्याला गोलामध्ये काय दिलेले आहे? सण दिलेले आहेत. डावीकडे म्हणजे लेफ्ट साईडला काय दिलेलं आहेत? मराठी महिने दिलेले आहेत. आणि उजवीकडे त्या सणांची वैशिष्ट्य दिलेली आहेत. यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता इथे उत्तर लिहायला आपल्याला पुस्तकात जागा नाही आहे, म्हणून हा प्रश्न चौथा आपण कुठे लिहिणार आहोत? मराठीच्या वहीमध्ये लिहिणार आहोत. मराठीच्या वहीमध्ये लिहा सगळ्यांनी. प्रश्न चौथा, मराठी महिन्यात येणारे गोलातील सण आणि त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावा. चला, आता आपण पाहूया. अशा पद्धतीतच तुम्ही लिहायचं आहे सगळ्यांनी. 3 कॉलम आपण आखणार आहोत आणि अशा पद्धतीतच लिहिणार आहोत. आता पहिलं बघूया, चैत्र. आता चैत्र महिन्यामध्ये कोणता सण येतो? गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य काय आहे? मराठी वर्षाची सुरुवात. लिहा सगळ्यांनी. नंतर दुसरा सण त्यांनी दुसरा महिना दिलेला आहे, महिना श्रावण. श्रावण महिना हा पण मराठी, हे सगळे मराठी महिने आहेत. आता श्रावण महिन्यात कोणता सण येतो? नागपंचमी. आणि नागपंचमीचं वैशिष्ट्य काय आहे? नागाची पूजा. नागाची पूजा करतो की नाही नागपंचमीला? लिहा सगळ्यांनी. आता तिसरा महिना दिलेला आहे पुढे, कार्तिक. आता कार्तिकमध्ये कोणता सण येतो? भाऊबीज. भाऊबीजेला काय करतो? भावाला ओवाळणे. बहीण भावाला ओवाळते ना, मग आपण हे वैशिष्ट्य लिहूया, भावाला ओवाळणे. पुढचा महिना आहे भाद्रपद. आता भाद्रपदमध्ये कोण येतात? गणपती बाप्पा, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत गणेशोत्सव. गणेशोत्सव. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आरास व देखावे. गणेशोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ना, वेगवेगळी आरास मांडलेली असते, वेगवेगळे देखावे मांडलेले असतात. आरास व देखावे. पुढचा महिना आहे आश्विन. आता आश्विन महिन्यामध्ये काय येतो? दसरा. दसरा. आणि दसऱ्याचं वैशिष्ट्य आहे सीमोल्लंघन. लिहा, सीमोल्लंघन. आणि शेवटचा महिना इथे दिलेला आहे फाल्गुन. फाल्गुन महिन्यात कोणता सण येतो? होळी. आणि होळीच्या दिवशी काय केली जाते? पुरणाची पोळी. लिहा सगळ्यांनी, पुरणाची पोळी. प्रश्न 5वा आहे, खाली दिलेले चित्र पाहून त्या सणाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे 5 वाक्यात माहिती लिहा. तर आता खाली ते चित्र दिलेलं आहे ते कोणत्या सणाचं आहे? अगदी बरोबर, रंगपंचमी. मग या सणाविषयी आपल्याला जे 5 मुद्दे दिलेले आहेत खाली, तर त्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहिणार आहोत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पुस्तकामध्येच लिहिणार आहोत, कारण पुस्तकामध्ये आपल्याला जागा दिलेली आहे. चला तर मग लिहूया आपण. लिहा सगळ्यांनी. स्वच्छ, सुंदर आणि वळणदार अक्षरात लिहिणार आहोत. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी
हा सण साजरा केला जातो. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी पुरणाची पोळी, गुझिया आणि इमरती हे पदार्थ बनविले जातात. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. सर्वजण रंगात न्हाऊन निघतात. परस्परांवर पाणीही उडवले जाते. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. तर माझ्या बालमित्रांनो, अशा प्रकारे दसरा या धड्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपली लिहून पूर्ण झालेली आहेत आणि आपण पुन्हा भेटणार आहोत मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.